अरे नारायण, का म्हणता भाऊ? अरे लावून पाय ना, अजून एक वेळ लावून पाय. हो हो लावतो. काका कोणाकोणाला सांगितलं का? रमेशला सांगितलं आणि हिरालालच्या घरी गेलो होतो तर हिरालाल म्हणते माझं जमत नाही. देवदासला नाही सांगितलं का? सांगितलं ना, देवदासला सांगितलं होतं, म्हणलं ना आता माहीत होईल. आणि ह्या महेशलाही सांगितलं तर तो पण म्हणत होता नाही जमणार आज म्हणून. मी म्हणलं ठीक आहे, काही साक्षगंधाची वरात तर न्यायची आहे नाही आपल्याला. साधा आता मुलीला पाहणे आणि टीका लावणे, बस एवढाच आहे. हो हो काका, बरोबर आहे तुमचं. तरी पुष्कळ जणांना नेऊन राहिले ना. 5-6 जण गेले असते तरी होत होता. अरे तसं नाही, आता तुम्हाला सांगितलं असतो. रमेश उद्या म्हणला असता पा मला सांगितलं नाही काकानं, असंही होते ना भाऊ. हो तो तर आहे म्हणा, सांगावा तर येत नाही आणि मग नाही सांगितलं तर तसंही म्हणतात नाही का. बरोबर आहे तुमच्या, सांगून दिला मग या किंवा नको या, नाही तर का. बघा ना शांतताई, मंजुळा काकूच्याच व्हायचं आहे. आणि हे आमच्या घरी एवढे घाई करत होते, एवढे घाई करत होते माझ्या मागे, काही सांगू नका. दुसरी साडी घालीन म्हटली तर असे घाई करत होते, असे घाई करत होते, मग नाही घातले. काही नाही होत ना ललिता, ही साडी चांगली आहे ना तुझी. मस्त खुलते तुझ्यावर. खरंच ना ताई, चांगली दिसते ना. हो बापा चांगली दिसते. आज तर थोडासा मेकअपच जास्त केली आहे काका, मस्त दिसून राहिली. का ताई तुम्ही पण माझ्यापेक्षा तर तुम्ही मस्त सुंदर दिसून राहिले आज. नाही नाही बापा, खरंच ताई तुम्ही खूप सुंदर दिसून राहिले आज. नाही लागून राहिला फोन, कुक कुक करते. रमेश तर चांगला आहे, वेळेवर येते कधी. आम्हीच लवकर चालले जातो. अरे बापा जायचंच आहात का आतापर्यंत? कशा गोष्ट करतो रमेश, तू यायचाच होता आणि चालले गेलो असतो का आम्ही? नाही काका, 10:30 म्हणलं होतं की नाही, आता 11:15 वाजले, म्हणलं गेले असतील. अरे गाडी यायची आहे ना, आणि गाडी आली असती तरी तुला फोन वगैरे केलो असतो ना आम्ही. किंवा नारायण आला असता बोलवायला, गाडी आली चल म्हणून. हो हो काका बरोबर आहे. पण काका माझा जमत नाही ना, मी थोडा तहसीलमध्ये चाललो. का रमेश, काल हो म्हणला आणि आता आज नाही जमत म्हणते, बरोबर आहे का तुझ्या? कोणता काम आहे तर तुझ्या तहसीलमध्ये? उद्या करशील, चल आता चल. शांताराम भाऊ माझ्या काही काम नाही आहे, माझी बहीण नाही का आशा, ते येऊन राहिली तर तिनं फोन केला भाऊ ये म्हणून. आणि एक तर ते भाऊजी सोबत येत नाही आहे, एकटीच येऊन राहिली. अरे तर तू सांगितलं काऊन नाही उद्या ये म्हणून? हट बापा, ते बसवर बसून गेली, मग बसल्यानंतर फोन करते भाऊ मी येत आहो तहसीलमध्ये तर तू ये म्हणून. हे असंही नाही का? तर म्हणलं आता सांगून देतो तुम्हाला, माझं जमत नाही म्हणून. येऊ ना मग साक्षगंधाला येऊ ना. ठीक आहे काका, मी जातो, मला उशीर होत आहे. आता ठीक आहे बाबा, आता तुझ्या जमतच नाही आहे तर का म्हणावा. चल ना ललिता, हे काकू का करत आहेत ते पाहू. झाली का नाही तर तयारी यांची? कशाला जाऊन ताई, येतील ना त्या. आहेत आहेत. अरे बाबा मला तर वाटला गेले काका. काऊन रे देवदास, एवढा उशीर काऊन केला तू? अजी भाऊ मी सलून मध्ये गेलो होतो दाढी गिडी करायसाठी, उशीरच झाला. पहा आता, जसा काही स्वतःसाठीच मुलगी पाहायला चालली हे म्हणतात, मोठे दाढी गिडी करायला गेलो होतो म्हणून. सलून मध्ये गर्दीच होती, सरळ सलून मधून इकडे आलो. वेळ आहे ना काका, वेळ आहे ना, येऊ का मी घरून कपडे चेंज करून येतो? अरे का झालं, ह्या कपड्याला चांगलेच आहेत. नाही नाही, टी शर्ट ना पॅन्ट घातलाय, शर्ट बिर्ट घालून येतो. अरे लागला का नाही फोन गाडीवाल्याला? नाही ना पप्पा, नाही लागला फोन गाडीवाल्याला, दिमाग खराब करून टाकलं त्यानं बट्यानं. अहो मी का म्हणतो, आपल्या फोन करून पहा भरा. येतो मी शांताराम भाऊ, आत्ता येतो पटकन कपडे चेंज करून. लवकर ये बाबा, आता कधी गाडी येईल. अगर माझ्या याच्या आधी येऊनच गेली गाडी तर थोडा फोन करून घ्याल. हो हो करतो करतो. दे भरा नारायण, नंबर दे भरा, त्या गाडीवाल्याचा नंबर दे, मी लावून पाहतो आपल्या मोबाईलनं. अरे बापरे, 5 मिस कॉल आले आहेत. कोणाची होती? खरखटे भाऊचे होत. निघाले का म्हणून फोन केला असतील. आवाजच नाही आला, सायलेंटवर होता का तर मोबाईल माहित नाही. अहो तर लावा ना मग, 5 वेळा मिस कॉल आले म्हणता, लावा लावा. शांता, ललिता, किती वेळ झाला तुम्ही आल्या तर? इकडेच उभ्या, तिकडे काम नाही आल्या. अरे वा काकू, एक नंबर, मस्त साडी आहे काकू, कधी घेतली? हो ना काकू, छान साडी आहे, दिवाळीमध्ये घेतली होती शांता ही साडी, कधी दिसले नाही बापा ही साडी घालताना. मस्त कलर आहे, छान कलर आहे. आणि काकू मंगळसूत्र नवीन बनवले का? हो हो नवीनच आहे.
बापरे, कधी बनवल्या काकू? का बनवल्या म्हणते? बेंटेक्सच्या नव्हे का घेतले तर? आता सोना एवढा महाग झाला आहे, कुठं सोन्याचा मंगळसूत्र होते का घालून? स्वस्त होता तेव्हा घेऊन द्या म्हटली. माझ्या लग्नामध्ये दहेज म्हणून माझ्या आईच्या घरची शेडी आली होती. तिच्या कंबोरा एवढा झाला, चांगले 50,000 रुपये झाले होते ते शेड्याचे. तेव्हाच म्हणली यांना मला मंगळसूत्र करायचं आहे, करून द्या. नाही ऐकले बाई, सगळ्या दुकानामध्ये पैसा टाकला. आता वापरतो बेंटेक्सचे. आता सोन्यासाठी नाही करीन ना आपल्यासाठी बनवीन का? तोही आहे काकू, आता तर सोना खूप महाग झालाय बापा, नाही होत आता बनवून. हा बोलाजी भाऊ, बोला. जी का करता भाऊ? मोबाईल सायलेंट मध्ये होता, काही आवाज आलाच नाही, खिशातच होता अजून मोबाईल. हा असाच होते कधी कधी, याला का झाला तर माहित नाही या मोबाईलला. ललिता, कोणाचा फोन आहे? कोणासोबत बोलून राहिले? अहो काकू, त्या मुलीवाल्यांचाच फोन आला होता. यांचा मोबाईल सायलेंट मध्ये असेल, खिशात होता तर. कधी कधी तो तसाच पडते, खिशात ठेवला ना सायलेंट मध्येच जाते, आवाजच नाही येत कोणाचे फोन आले का. आता बघितला तर 5-5 मिस कॉल होते त्यांचे, तर आता लावला त्यांना. हॅलो, का म्हणता? आवाज नाही येऊन राहिला तुमच्या बरोबर. आता बस निघतच आहोत, गाडी आली की निघतो आम्ही. हॅलो, तुम्हाला आवाज येत आहे का माझा? काऊन बाबूराव? माहित नाही, त्यांचा आवाज एकही मला येतच नाही आहे. आता माझा आवाज त्यांना जाते का माहित. हॅलो बाबूराव भाऊ. हा, आला आवाज आला. मी का म्हणत आहो, आता बस निघून आम्ही इथून सगळेजण जमा झालो. बस गाडीची वाट आहे, म्हणजे निघायची आहात ना? हो, गाडी यायची आहे. येतो, तुम्ही चिंता नका करू. बाबूराव भाऊ, या नको म्हणजे नाही, तुम्ही समजलं का आम्हाला? आमची आता तयारी वगैरे झाली, आता निघत आहो आम्ही, आणि फोन करून राहिले या नको म्हणून. चुतिया समजलं का आम्हाला तुम्ही? नाही झाल्या का? तुम्ही आले होते ना इकडे, सगळं पाहिलं ना, मुलाचं घर, मुलगा, सगळं पाहिलं ना. आता म्हणता वेळेवर या नको. अरे देवा, हे काय झालं आता? देवरा शामराव, माझ्याकडे काढतो त्यांची, वरातच काढतो त्यांची. शांताराम भाऊ थांबा, मीच काढतो वरात. भाऊ पण ऐका तर. काय ऐका? मी मुलाला घेऊन आलो होतो, डोळे आंधळे होते का तुमचे? का फुटले होते? पाहिल्या ना तुम्ही मुलाला? आणि तसाही असून मग तुम्ही लोक आले इकडे, मुलाचं घर पाहिल्या, मुलगा पाहिल्या, सगळ्या पाहिल्या, सगळी चौकशी केल्या, आणि मग घरी जाऊन सांगितलं की या म्हणून. तेव्हाच तर आता आम्ही येत आहो ना. मी तर म्हटलं होतो पूर्ण विचार करा मग सांगा, आम्हाला काही घाई नाही आहे म्हणून. जी मुलामध्ये काही खोट नाही आहे, सगळं बरोबर आहे. तर मग मुलामध्ये खोट नाही आहे, सगळं बरोबर आहे, मग आता या नको काऊन म्हणता? आता कोणत्या नाकानं सांगू भाऊ तुम्हाला? माझ्या पोरीनं माझी मान खाली केलं भाऊ, माझी मान खाली केलं. म्हणजे मुलगी नाही म्हणत आहे का? तुमच्या मुलीला समजलं नाही का पहिले? अजी नाही भाऊ, तशी गोष्ट नाही आहे. का तशी गोष्ट नाही आहे म्हणता? नाही, का तशी गोष्ट नाही आहे? जे गोष्ट आहे ते सांगा ना, मग स्पष्ट सांगा. आता गाडी नाही आली, गाडीला उशीर झाला म्हणून, नाही तर आतापर्यंत आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत येऊन गेलो असतो. म्हणूनच तर खूप वेळाचा फोन लावत होतो तुम्हाला. दुसरा नंबरही नव्हता माझ्याकडे कोणाचा. हो तर सांगा ना, स्पष्टपणे सांगा, कोणता प्रॉब्लेम आहे? आता का सांगू, कोणत्या तोंडानं सांगू मी? माझ्या मुलीनं करातून केलं. माफी मागतो भाऊ, त्यांना सांगून द्याल. काही सांगितलं नाही भाऊ ना, काही नाही पहिले. का होतं तिच्या मनामध्ये सांगायला पाहिजेत होता ना. कशाला आम्ही दुसरा मुलगा पाहिला असता इकडे तिकडे. आणि गेली भाऊ, घरून गेली रात्रीपासून. घरी आहे नाही, घरून गेली भाऊ, रात्रीपासून गेली आहे. रात्रीपासून गेली म्हणता ना, आता सांगून राहिले तुम्ही? अरे बापरे, पोरगी गेली म्हणते का? बाबूराव काट फोन, काट. का बोलतेस तर माहित नाही. का झाला म्हणते तो बाबूराव? का झाला म्हणते? रात्रीपासून मुलगी घरी नाही आहे म्हणते, गायब आहे म्हणते पप्पा. का बाबूराव भाऊ, तुम्हाला माहित नव्हता का तुमच्या रिश्तेदारातली मुलगी आहे ना ते? हो काकू, माहित राहिला असता तर मी का दाखवायला नेलो असतो का तुम्हाला? नाही, पण बरोबर नाही केलं त्या लोकांनी. त्यांना का माहित नव्हता त्यांची मुलगी कशी आहे म्हणून? तिला दुसरा कोणता पसंत होता, त्याच्याशीच करून द्यायला पाहिजेत होता ना लग्न तिचं. अरे बापा, नाही होता म्हणतात माहीत. कसा माहित नव्हता बाबा? आपला मुलगा, आपली मुलगी कुठे जाते, काय करते, कोणासोबत बोलते, माहित नाही राहत? नाही काकू, हे म्हणताना तुम्ही बरोबर नाही आहे. का बरोबर नाही आहे शांता? मला सांग, त्यांना का माहीतच नाही राहिलं असेल? अहो काकू, नाही राहत ना माहीत. आजकाल किती घटना घडून राहिले. याच्यातल्या आई वडिलांना काहीच माहीत नाही राहत. दुसऱ्यांना माहीत राहते, पण आई वडिलांना माहीत नाही राहत काकू. आई वडील तर आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात, डोळे बंद करून विश्वास ठेवतात, पण मुलं त्याचा गैरफायदा उचलतात. आई वडील का स्वप्न नाही पाहत आपल्या मुलीविषयी? आता त्यांनी स्वप्न नाही पाहिले असतील की माझ्या मुलीचं लग्न होईल थाटामाटामध्ये म्हणून.
पण त्या पोरीनं एकही विचार नाही केला ना, आपल्या आईवडिलाचा अजिबात विचार नाही केला. बदमाशच निघाली बाबा पोरगी तर. असा काही होता तर सांगायला पाहिजेच होता ना आपल्या आईवडिलाजवळ तिने. आता काय सांगावं बापा या पोरांना आजकालच्या, काही सांगत नाही काही नाही. 2 दिवसाच्या प्रेमापायी आपल्या आईवडिलाचा एवढ्या दिवसाचा प्रेम विसरून जातात हे मुलं. आपल्या आईवडिलाचा ते विचारच करत नाही. आपण छोट्या छोट्या इच्छा मुलांच्या पूर्ण करतो, त्याचा कधी ते विचारच करत नाही. अहो ताई मी सांगू का, हे ना 2 दिवसाच्या याच्यामध्ये धुंदीमध्ये राहतात प्रेमाच्या, आणि मग नंतर त्यांना पश्चाताप होते. मग त्यांच्याकडे काही मार्ग शिल्लक राहत नाही, मग काढतात ते तिथंच आपले आयुष्य. मला पण एक सांगते माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, प्लीज तुम्ही कोणी आपल्या आईवडिलाच्या विरोधात असे करू नका. जर तुमच्या मनामध्ये कोणती गोष्ट असली तर ते आपल्या आईवडिलांसोबत शेअर करा. आईवडील कधीही मुलांचा वाईट होईल असा विचार करत नाही, तुम्हाला नक्की सपोर्टच करतील. पण तुम्ही पण त्यांची मान मर्यादा भंग होईल असा कोणताच काम करू नका. इथं तर बाबा नारायण भाऊला मस्त खुशी होती. चला बापा मी जास्त ज्ञान तुम्हाला देत नाही, नाहीतर म्हणाल शांता काकू ज्ञानच देत आहे. चला बघा समोरचे व्हिडिओ बघा तुम्ही, आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अरे नारायण, आली आली गाडी आली. माफ कर बाबा, उशीर झाला थोडा, गाडी पंक्चर झाली होती. नारायण, ए नारायण. अजी काका का झाला? पाहून सगळे चुपचुप आहेत ना. अरे का सांगावं बाबा, आता जाणं कॅन्सल झाला. तू आता गाडी नाही आपली, पण आता गाडी आणलो तर भाडा तर लागेल. का झाला? का झाला? का झाला म्हणजे गाडी आणलो. नाही नाही, किती वाजे सांगितलं होता गाडी आणायला? 10:30ची वेळ होती, पण आता गाडी पंक्चर झाली तर मी का करू त्याच्यामध्ये? मग फोन करून सांगायला पाहिजे ना. अजी काका माझा मोबाईल ना स्विच ऑफ पडलाय ना. आता आलो ना, तुम्ही 10:30 म्हणले होते. आता वाजले किती? 11:30 वाजले. काही नाही होत, चालते. असे पुष्कळ ठिकाणी आम्ही जातो तर काही फरक पडत नाही. आता इथं पडला ना बाबा, फरक पडला इथं, आता जायचंच नाही आहे. कसा 1 तास उशीर झाल्यामुळे का जाणं कॅन्सल कराल का? अरे नाही नाही, त्याच्यामुळे जाणं कॅन्सल नाही केलं. त्यांचाच फोन आला मुलीवाल्यांचा, या नको म्हणून. आता तो तुमचा मॅटर, मला काही माहित नाही. आज माझी 2री तारीख होती, मी ते घेतलो नाही. माझा हा मित्र आहे म्हणलो, आणि इकडे गाडी आणलो मी. आता माझी रोजी नका देऊ, पण मला गाडीचा भाडा पाहिजे. किती झाला गाडीचा भाडा, किती झाला? आता माझा मित्र आहे म्हणून मी सोडतो, 500 रुपये देऊन द्या. अरे सुधीर, मग देतो मी 500 रुपये. तू जा, आता जा, गाडी घेऊन जा इथून. ठीक आहे ठीक आहे. वहिनी, आता मी येत होती तर गाडीवाला विचारत होता, त्या दुकानदार काकाच्या घर नाही का, नारायणच्या घर कोणाकडे आहे म्हणून. कुठे चालले बाबा वहिनी ते? अहो ताई तुम्हाला माहित नाही आहे का? नाही ना, मला तर काही माहित नाही आहे. कुठं फिरायला चालले काका? नाही नाही ताई, त्या दिवशी ना पाहुणे आले होते ना, मुलीकडले आले होते ना, माहित आहे ना तुम्हाला? हो हो, तो माहित आहे, पाहुणे आले होते मुलीकडले म्हणून, आणि पसंतही केला म्हणून माहित आहे. तर आज ना पक्का करायसाठी जाणार होते. आत्ताच गाडी आली का बापा? हे तर आमच्या इथले 10:30 वाजेच येणार आहे म्हणत होते गाडी. भाऊही गेला का? नाही नाही ताई, हे ना पंचायत समितीमध्ये गेले, ते सोबत आई आले आहेत ना, तर म्हणून गेले तिकडे. असं का? सोबत आली का? कुठं इथं येणार आहे का गावी? आता माहित नाही ताई, आता गावी येतात का तर, पण तालुक्याला आल्या तर फोन केला ये भाऊ म्हणून, तर गेले आहेत हे. आता तिकडे जाणं नाही झालं असतं तर गेले असते. ते काका आले होते काल सांगायला येशील म्हणून. बापा बापा, हेच तर गाडी हो तिकडे गेली होती तर गेले असतील मग. आता ना वहिनी पहा बरं, कोणीच तर नाही दिसत आहेत गाडीमध्ये. हो मागे तर कोणी दिसले नाही, आता समोर बसले असतील तर. नाही नाही वहिनी, माझी लक्ष होती पूर्ण, कोणीच नाही आहेत गाडीमध्ये, ड्रायव्हरच दिसला. बापा, दुसरी गाडी असेल ताई आहे. नाही ना वहिनी, मी बोलले ना त्या ड्रायव्हर सोबत, मला चांगल्या लक्षात आहे, तोच ड्रायव्हर आहे हा. काही पण सांगता ताई तुम्ही. हट बापा वहिनी, तुम्हाला खरंच नाही वाटत? आता ते भरकन गेली तर कुठे लक्षात येते का? बसले असतील, आपल्याला दिसले नाही. चला ना ताई आतमध्ये, चला ना, इकडे ना ऊन लागते. चला आतमध्ये बसून. मावशी कुठे आहेत? आता त्या लेटल्या आहेत, आता जेवण बिवण केला, आता लेटल्या आहेत.